अक्षय तृतीया स्पेशल. चला तर पाहूया. मी 1 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी रवा घेतलाय, तेवढीच साखर घ्यायची आणि 1 वाटी दूध घेतलंय. जर तुम्हाला पूर्ण दूध वापरायचं असेल तर 3 वाटी दूध घ्या, पण मी 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी घेतलंय. आता हे छान मिक्स करायचं आणि ह्याला गरम करून घ्यायचं आहे. पाणी पूर्ण गरम होईपर्यंत आणि साखर पूर्ण वितळेपर्यंत ह्याला गरम करायचं आहे. आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊया. दुसऱ्या गॅसवर एक साधारण 3-4 चमचे मी तूप टाकून घेतलंय. त्याच्यामध्ये 1 वाटी, ज्या वाटीनं मी साखर घेतली होती त्याच वाटीनं 1 वाटी रवा घेतलाय. बारीक गॅसवरती रवा छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. शक्यतो मंद गॅसवरच रवा भाजा, म्हणजे छान स्वाद येतो. हे पहा, पूर्ण लालसर होईपर्यंत रवा भाजायचा. साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर आता हे गरम झालेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण त्याच्यामध्ये थोडं थोडं करत टाकूया, कारण हे बाहेर उडायची जास्त शक्यता असते. तुम्ही साखर वरतूनही घालू शकता, पण आपण दुधामध्ये साखर घातली आहे त्याच्यामुळं आपल्याला वरून साखर घालायची गरज नाही आहे.